व्यवसायात उतरायला धाडस लागत असलं तरी बिझनेस सुरू करणं त्या मनाने सोपं असतं. खरा कस लागतो तो बिझनेसमध्ये टिकून राहण्यासाठी. यालाच इंग्लिशमध्ये गोईंग कन्सर्न म्हणतात. बिझनेसमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? चिकाटी, इच्छाशक्ती की आणखी काही, याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करत आहे. बिझनेस लॉंग लास्टिंग राहावा यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याविषयी या भागात आपण माहिती घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता, आपण एका नवीन विषयासोबत आलेलो आहे आणि हा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. एस्पेशली जे बिझनेसचा विचार करतायत किंवा ज्यांनी ऑलरेडी बिझनेस सुरू करून काही वर्ष झाली आहेत. गोईंग कन्सर्न, बिझनेसमध्ये टिकून राहणं, हा आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे. तर नेमकं काय आहे गोईंग कन्सर्न, सांगशील याविषयी थोडं? नक्कीच निरंजन, म्हणजे गोईंग कन्सर्न आहे ना, हे एक मोठं स्टेटमेंट करते मी आत्ता, पण हे प्रॉफिट मिळवण्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. बरं. म्हणजे तुम्ही जेव्हा बिझनेस करताय तेव्हा तो चालू राहिला पाहिजे, तो कंटिन्युअसली ऑनगोईंग असला पाहिजे, हे पहिलं एम असलं पाहिजे. म्हणजे बिझनेस सुरू करतात आणि त्यानंतर मग अडचणी यायला लागतात वेगवेगळ्या आणि लोकांना तो वाइंड अप करतात. म्हणजे पेपरमध्ये कित्येक वेळा न्यूज बघतो आपण की स्टार्टअप सुरू झाले, त्यापैकी साधारण 30 ते 35% स्टार्टअप वाइंड अप होतात पहिल्या 3 वर्षात. बापरे. म्हणजे हा विषय खूप सिरियसली घेतला पाहिजे आणि त्याचा विचार आधीच करून ठेवला पाहिजे. तू म्हणतेस त्याच्यावर असं कळतंय की पहिले 1000 दिवस कंपनीसाठी खूप महत्वाचे असतात असं म्हणलं जातं. तर त्यामागे हेच कारण आहे की म्हणजे पहिले 1000 दिवस चढ उतार हे येणारच आहेत, पण सगळ्यात मेन तुम्ही काही झालं तरी बिझनेस बंद करू नका, सुरू ठेवा. नक्कीच, म्हणजे सिर सलामत तो पगडी 50. तुमचा बिझनेस हा गोईंग कन्सर्न टिकून राहिलाच पाहिजे. म्हणजे जसं बांधकाम करताना सगळ्यात जास्त वेळ त्याच्या पायासाठी लागतो, त्याचा जो बेस असतो तो बनवण्यासाठी, आणि मग मजले उभे राहतात एकावर एक. आणि आपण तर खरं तर फ्लॅट विकत घेत असतो त्यातला. मग पाया नीट नसला तरी खरं तर काही हरकत नाही, असं म्हटलेलं अजिबात चालणार नाही. अगदीच. म्हणजे ते किती मोठा धोका आहे, तोच धोका आहे या बिझनेससाठी. म्हणजे व्यवसायाचा पाया जितका मजबूत तेवढा तुमचा बिझनेस जास्त चांगल्या पद्धतीने उभा राहणार आहे, टिकून राहणार आहे आणि तुम्हाला ग्रो करता येणार आहे. त्यामुळे हा विषय अतिशय विचारपूर्वक पद्धतीने हाताळायला हवा. राईट. सो मग गोईंग कन्सर्न कॉन्सेप्टचा विचार करत बिझनेस केला तर त्याचे कोणकोणते फायदे होतात? आता गोईंग कन्सर्न कसं महत्वाचं आहे ते मी सांगते. आता समजा आपण फ्रीज घ्यायला गेलोय किंवा एखादं मशीन घ्यायला गेलोय, तेव्हा आपण बघतो ही कंपनी किती जुनी आहे. राईट. का बरं हे बघतो? कारण आपल्याला त्याची हिस्ट्री हवी असतं, ते तर ठीकच आहे. पण हे सुद्धा महत्वाचं आहे की समजा माझं मशीन जे मी विकत घेणार आहे ते जर बिघडलं तर त्याचे स्पेअर्स किती वर्ष मिळतील, म्हणजे पुढचे काही वर्ष ते आहे ना ती कंपनी अस्तित्वात, याचा विचार कस्टमर करत असतो. एखादी सर्व्हिस मी सुरू केली एखाद्या व्यक्तीकडनं घेणं आणि अचानक दुसऱ्या दिवशी दुकान त्याचं बंद झालं तर फार कठीण होतात गोष्टी. त्यामुळे गोईंग कन्सर्न कस्टमरच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे आणि त्याला हा कॉन्फिडन्स देणं की मी या व्यवसायात खूप सिरियस आहे आणि मी टिकून राहणार आहे, हे फार महत्वाचं आहे. हा कॉन्फिडन्स सगळीकडे तो दिसायला पाहिजे सतत. आता गोईंग कन्सर्न म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही जो व्यवसाय करताय तो भविष्य काळात सुद्धा तुम्ही करणार आहात आणि तो टिकून राहण्यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी कराव्या लागतील, मग ते फायनान्स असो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असो, कस्टमर रिलेशनशिप असो, बिझनेस एक्सपान्शन असो, त्या सगळ्या स्टेप घेण्यासाठी तुम्ही तयार आहात. तुमच्याकडे वेळ आहे आणि कष्ट करण्याची तयारी आहे. ओके. पण म्हणजे मग बिझनेसमध्ये टिकून राहायचंय याचा समजा विचार नाही केला, म्हणजे आता सुरू केलाय बिझनेस तर तो मी चालवणारच आहे असं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आहे, तर त्याचे कोणकोणते परिणाम होऊ शकतात? म्हणजे ते गोईंग कन्सर्नकडे जर सिरियसली नाही बघितलं तर? बिझनेस करताना किंवा कुठल्याही स्ट्रॅटेजीचा विचार करताना जनरली आम्ही सांगतो की वर्स्ट सिच्युएशन्सवर विचार करा की काय होईल हे जर झालं नाही तर आपण तसंच बोलतोय की गोईंग कन्सर्न नसेल किंवा टिकून राहायचंच नाहीये असा जर विचार केला तर नेमकं काय होणार आहे हे माहीत असेल तरच आपल्याला कळतं की हे किती महत्वाचं आहे. सो म्हणजे उद्या जर ऑक्सिजन नसेल तर काय होईल आपलं?
तसंच आहे. म्हणजे आपण टिकूच शकणार नाही. बिझनेसला जर काही गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या टिकून राहण्यासाठी फार महत्त्वाच्या असतील, तर त्या कराव्या लागतील. आणि टिकून राहणे हा पहिला ऑब्जेक्टिव्ह असतो बिझनेसचा. तुम्ही जर प्रोफेशनल एखाद्या एंटिटीकडनं ऑडिट करून घेत असाल, तर तो ऑडिट रिपोर्टमध्ये कायम वाक्य लिहिलेलं असतं, की गोइंग कन्सर्न आहे. किंवा जर एखादी एंटिटी बंद होणार आहे, वाइंड अप होणार आहे, असं जर लक्षात आलं, तर लगेच तिथे मुद्दा मांडलेला असतो, की ही कंपनी टिकून राहण्याची शक्यता फार कमी दिसतीये किंवा नाही आहे, असं नमूद केलेलं असतं. सो गोइंग कन्सर्न हे मल्टिपल लोकांसाठी महत्त्वाचं आहे. जो बिझनेस करतो त्याच्यासाठी तर आहेच, पण कस्टमरसाठी, त्याच्यानंतर जे लोकं तुमच्याकडे इन्व्हेस्ट करणार आहेत त्यांच्यासाठी, गव्हर्नमेंटसाठी, अशा मल्टिपल लोकांना ते महत्त्वाचं आहे. आता गोइंग कन्सर्न म्हणजे नेमकं काय? तर मी जो पैसा गुंतवला आहे, जे कष्ट केलेत आणि जो वेळ दिलाय मी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, हा बिझनेस तयार करण्यासाठी, उभा करण्यासाठी, त्याच्यात सातत्य आहे. आणि ते फक्त आजची इच्छा म्हणून केलेलं नाहीये. मी काहीतरी लाँग टर्म व्हिजनने ते सुरुवात केली आहे. शिवाय शाश्वतता फार महत्त्वाची आहे. गोल सेटिंग करताना, भविष्यकाळातलं काही नियोजन करताना, हे सगळं करण्यासाठी आपल्याला माहीत असलं पाहिजे, की उद्या मी अस्तित्वात असणार आहे. म्हणजे आत्ता आपल्या डे टू डे लँग्वेजमध्ये जर हे म्हणायचं झालं, तर मी एखादी कमिटमेंट देते, डायरीमध्ये नोंद करून ठेवते, की मी 2 तारखेला, 5 तारखेला या ठिकाणी जाणार आहे. पण याची शाश्वतता आहे माझ्याकडे, मी 5 तारखेला असणार आहे या जगात आणि मी जाणार आहे. सो ही शाश्वतता तुमच्या बिझनेसची पण असली पाहिजे, की 5 वर्षांनी, 10 वर्षांनी मी कुठे असणार आहे? मी जिथे असणार आहे तिथून मला पुढे जाण्यासाठी आणखीन काय नियोजन करायला लागेल? सो गोइंग कन्सर्न नाही याचा अर्थ ह्या गोष्टी तुम्ही करूच शकणार नाही आहात. तुम्हाला हेच माहीत नाही की उद्या तुम्ही आहात की नाही. सो मग तुम्ही का इन्व्हेस्ट कराल? का तुमचा वेळ देणार? म्हणजे मेन तुमचा बिझनेस मागचं जे लॉजिक आहे, तेच मुळात तुम्ही खोडून काढताय. सो हे सगळं करता येणार नाही आणि बिझनेस वाइंड अप होणार आणि मग ते स्टार्टअपच्या न्यूज ज्या येतात, की बंद पडलं, हे झालं, ते झालं, हे सगळं ते फार एकमेकांशी निगडीत आहे. त्यामुळे गोइंग कन्सर्न हे अझम्पशन नाहीये, तर हे मस्ट म्हणजे असलंच पाहिजे अशी गोष्ट आहे. थोडक्यात तू सांगतेस त्याच्यावरनं असं पटतंय की टेकन फॉर ग्रांटेड आपण स्वतःलाही नाही धरलं पाहिजे आणि आपल्या बिझनेसलाही नाही धरलं पाहिजे. बिझनेस करणं ही खूप सिरियस गोष्ट आहे आणि त्याच्यानी तुमच्या फक्त बिझनेसचीच भविष्य नाही ठरत, तर तुमची पर्सनॅलिटी पण आणि कॅरेक्टर पण डिफाईन होत असतं. त्यामुळे गोइंग कन्सर्नचा विचार खूप सिरियसली केला पाहिजे. इथे एक प्रश्न पडतोय की समजा एखादा बिझनेस वाइंड अप झाला कुठल्या कारणानं आणि त्या एंटरप्रेन्योरला परत नवीन बिझनेस सुरू करायचा म्हणला काही महिन्यांनी किंवा वर्षांनी समजा, तर त्याला परमिशन्स मिळायला किंवा बाकी गोष्टींना अडचणी येऊ शकतात, कारण तुझी पास्ट हिस्ट्री तशी आहे म्हणून. निरंजन, आत्ता बोलताना तू 2 मुद्दे बोललेस, ते एक वन बाय वन आपण बोलू. पहिला मुद्दा तू म्हणालास, की गोइंग कन्सर्न काही गोष्टींवर अवलंबून असतं. तर ते अवलंबून असणं काय आहे हे समजलं पाहिजे बिझनेसला. आणि दुसरा मुद्दा जो होता तुझा, की पुढचा बिझनेस जर सुरू करायचा असेल, तर काही अडचणी येतात का? तर त्यातला पहिला भाग मी आत्ता बोलते, की आपण आपला बिझनेस कुठल्यातरी गोष्टीवर अवलंबून आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा अवलंबून असणं हे जितकं कमी करता येईल तेवढं जास्त चांगलं. आता मी काही एक्झाम्पल देईन तुला. काही बिझनेस हे कौशल्यावर आधारित असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एम.एफ. हुसेन जोपर्यंत होते, तोपर्यंत त्यांचे चित्र बरीच निर्माण करता आली त्यांना आणि ती विकतासुद्धा आली. पण त्यांच्या कौशल्यावर, त्यांच्या नावावर तो बिझनेस आहे आणि त्यांचं ते गेल्यानंतर त्यांनी जो स्टॉक तयार केला असेल तेवढाच अवेलेबल आहे आपल्याकडे आत्ता. बरोबर. सो खूप पूर्णपणे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. अशा बिझनेसना आम्ही सजेस्ट करतो, की तुम्ही मल्टिपल आर्टिस्टना एकत्र आणा आणि एक मोठं युनिट उभं करा. म्हणजे तुम्ही टिकून राहाल. तुमचा बिझनेस जो आहे तो ऑनगोईंग असेल. त्या व्यक्तीच्या कौशल्यावर अवलंबून नसेल. दुसऱ्या बिझनेसचे प्रकार आहेत जे इतर व्यवसायांवर खूप अवलंबून असतात. म्हणजे वेल जी पूर्णपणे एखाद्या आधारावर अवलंबून असते. तो आधारच निघून गेला किंवा तो आधारच अस्तित्वात नसेल, तर तो वेल जी उभी आहे ती पडून जाईल. त्याप्रमाणे तुमचा बिझनेस कुठल्यातरी वेंडरवर, कुठल्यातरी कस्टमरवर पूर्णपणे अवलंबून आहे का बघा. आणि तसं असेल तर तुम्ही तो मॅनेज करा आत्ताच. म्हणजे मल्टिपल लोकांवर प्लॅन बी, प्लॅन सी, डी असे तयार करून ठेवा. त्यानंतर काही बिझनेसेस लायसन्स बेस्ड असतात. तो लायसन्स काढून घेतला की तुमचा बिझनेस थांबला. म्हणजे मेडिकल असू शकतं किंवा बँका, हॉटेल्स, त्याच्यानंतर मीडिया लायसन्स बेस्ड आहेत. काही बिझनेस ऋतुमानावर अवलंबून असतात. म्हणजे हॉटेल्स किंवा दार्जिलिंग टी
जरा जरी हवामानात बदल झाला तर तुमच्या टी क्वालिटीवर इम्पॅक्ट पडणार आहे त्याचा. आणि काही बिझनेसेस टेक्नॉलॉजीवर आधारित असतात. म्हणजे HMT वॉच जे आपण वापरत होतो ते त्यांनी अपग्रेड नाही केलं त्यांना. सो तुम्ही कशावर अवलंबून आहात ते समजून घ्या आणि ते जितकं कमी करता येईल, जितकं डिफरन्शिएट, जितकं जास्त तुम्ही तो स्प्रेड करू शकाल तेवढा तुमचा फायदा आहे. आता तुझा दुसरा प्रश्न होता की काही कारणास्तव गोइंग कन्सर्न नाही आहे माझा जुना बिझनेस आणि मला तो बंद करावा लागला. असं होतं. राईट. आणि नवीन बिझनेस करायचा आहे ती आयडिया आहे चांगली, सगळंच व्यवस्थित आहे. तर अशा वेळी लायसन्सेस काढायला काही त्रास होतो का? पहिली गोष्ट म्हणजे ह्याचं उत्तर अगदी सरळसोट हो किंवा नाही असं नाहीये. तुमच्या पहिल्या बिझनेसची हिस्ट्री कशी आहे, त्यामध्ये तुम्ही सगळे कंप्लायन्सेस व्यवस्थित केलेत ना, हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरा म्हणजे तुमचा आत्ताचा बिझनेसचा म्हणजे जो नवीन सुरू करताय त्याचा प्रकार कोणता आहे. सो या सगळ्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. आणि लायसन्सेस काढायला जर काही अडचण आली तर त्या ऑथराइज्ड पर्सनशी बोलून ते नीट तुम्ही हँडल केलं पाहिजे. पण लायसन्सेस मिळायला तशी काही अडचण येता कामा नये. म्हणजे थोड्याफार एक्सप्लेनेशन्स द्यावे लागतील, पण तुम्हाला लायसन्स मिळू शकतील. अर्थात हे केस टू केस डिफर करेल, म्हणून मी म्हणेन की हो किंवा नाही असं उत्तर नाही. राईट. राईट. सो मग बिझनेसच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये गोइंग कन्सर्न कॉन्सेप्ट ही नेमकी का महत्वाची ठरते किंवा ती कशी इम्प्लिमेंट करायची? निरंजन, एक उदाहरणाने सुरुवात करू. मी पोहण्याच्या स्पर्धेत उतरली आणि स्टार्ट पॉइंटला उभी आहे. माझं एंड गोल काय आहे? की ते कम्प्लीट करणं, म्हणजे पलीकडच्या तीरापर्यंत जाणं किंवा तिकडे जाऊन परत येणं. बरोबर. आणि फास्ट. राईट. बरोबर. सो मी जर असं ठरवलं की नाही मी स्टार्ट पॉइंटलाच उभी राहणार आणि तिथे दुसऱ्या बाजूला काय व्हायचं ते होऊ दे, इतकं आंधळेपणाने करता येणार नाहीत गोष्टी. म्हणजे तुम्ही स्टार्ट पॉइंटला डाईव्ह करायला पाहिजे आणि गोइंग कन्सर्न म्हणजे सतत ध्येयाच्या दृष्टीने पोहलं पाहिजे. तुम्ही त्या दृष्टीने, जलद गतीने, या पूर्ण विचारांनी केलं पाहिजे. मग पोहताना तुम्ही नक्की काय विचार करणार आहे की मी फास्ट कसा असेन, मी जास्तीत जास्त अंतर कमीत कमी वेळेत कसं पूर्ण करेन आणि मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने, म्हणजे जे कोणी कॉम्पिटिटर आहेत त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने माझी एनर्जी सेव्ह करून कसा पुन्हा फिनिश करेन आणि त्यांच्या आधी फिनिश करेन. बिझनेसचंही तसंच आहे. म्हणजे गोइंग कन्सर्न हे तुमच्या रोजचा गोष्ट नीटपणे हँडल करणं, कमीत कमी ऊर्जा वापरून, म्हणजे कमीत कमी गोष्टी वापरून ते इफेक्टिव्हली मॅनेज करणं, चांगली सेवा देणं, क्वालिटी देणं आणि कष्ट तुमचे जेवढे आहेत तेवढं रिटर्न तुम्हाला मिळवणं, हे तुमचे गोल असतात. गोइंग कन्सर्न ह्या सगळ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ती तुमची रोजची ऊर्जा आहे. सो तुमची बिझनेसचा टिकाव जो आहे तो तुम्ही रोज काम कसं करता ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि आज केलेल्या कामाचा उपयोग उद्या होणार आहे आणि ऑनगोईंग असाच होत राहणार आहे. तुमच्या व्यवसायाची धोरणं, तुमचा बिझनेस कोणत्या प्रकारचा आहे, तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत, त्याच्यानंतर काही निर्णय घ्यावे लागणार असतील मोठे, तर तेवढी तुमची ताकद आहे का, हे सगळं गोइंग कन्सर्नवर अवलंबून असतं. म्हणजे आणि एखादं उदाहरण मी म्हणेन की बऱ्याच व्यावसायिकांची अशी अपेक्षा असते की गेल्या 10 वर्षात मी हेच काम करतोय, फक्त नोकरी करत होतो, आता व्यवसायात उतरलोय. तर ते तितकं सोपं नाहीये. तुम्ही जरी 10 वर्ष जुने असलात या व्यवसायात तरी तुम्ही व्यवसायाची बी आज पेरली. म्हणजे जर ते तुळशीचं असेल तर 3-4 महिन्यात तुम्हाला रिटर्न देईल. पण ते जर सागवान किंवा ओक अशी झाडं असतील तर तुम्हाला कमीत कमी 20-25 वर्ष द्यायला लागतील. कुठल्या प्रकारच्या बिझनेसमध्ये आहात यावर तुमचं बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे गोइंग कन्सर्न म्हणजे 3 वर्ष करून बघू नंतर काय होतंय असं अगदी ढोबळगणित करता येणार नाही. तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये आहात, कुठल्या प्रकारचा व्यवसाय देताय, किती कॉम्पिटिटर्स आहेत तुमचे, या सगळ्यावर या गोष्टी अवलंबून आहे. पण एक नमूद करेन की हे अतिशय महत्वाचं आहे. तू सांगतेस यावरनं ते महत्वाचं आहे हे कळतच आहे. पण सुरुवातीला तू जसं म्हणलीस की नफ्याचा विचार करण्यापेक्षा, प्रॉफिट मेकिंग पेक्षा गोइंग कन्सर्न हे महत्वाचं ठरतं. तर हे थोडंसं आणखी एक्सप्लेन करशील का? कारण नफा किंवा प्रॉफिट ही तर लाईफलाईन आहे बिझनेसची. तो जर असला तरच बिझनेस रन होणार आहे. त्यापेक्षा गोइंग कन्सर्न कसं काय महत्वाचं आहे? गोइंग कन्सर्न महत्वाचं काय आहे, तर मी पुन्हा तेच म्हणेन की सर सलामत तो पगडी 50. आधी तुम्ही तुमच्या बिझनेसला टिकून ठेवलं पाहिजे, तर तुम्हाला सेल करता येईल आणि तरच प्रॉफिट किंवा लॉस काहीतरी होईल. त्यामुळे जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये उतरताय, काही रिस्क घेताय, कष्ट करताय, वेळ देताय, त्याचाच अर्थ तुम्हाला टिकून राहणं महत्वाचं आहे ह्याचे रिटर्न्स घेण्यासाठी.
बिझनेस ओनर्स सुरुवातीला असं करतात, की एवढा मला जर प्रॉफिट मिळत असेल तरच मी हे कॉन्ट्रॅक्ट करणार. तर हे काही वेळा अगदीच मान्य आहे, पण काही वेळा बिझनेसला ऑपरेशनल एक्सपेन्सेसमध्ये टिकून राहण्यासाठी त्याला त्याचे ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट्स पुढचे फुलफिल करण्यासाठी कधी-कधी काही कॉन्ट्रॅक्ट्स लो मार्जिन्सवर सुद्धा एक्सेप्ट करायला लागतात. त्यावेळी असं अगदी आडमुठेपणा करून चालत नाही. कारण मला ह्या वर्षी जगायचंय, तर मी पुढच्या वर्षी जगणार आहे. म्हणजे व्यवसायाचं जे मूळ उद्दिष्ट आहे, की हे वर्ष कंटिन्यू राहिलं पाहिजे, पुढचं वर्ष राहिलं पाहिजे. म्हणजे आपण विमान सेवा जेव्हा वापरतो तेव्हा पॅसेंजर्सना एक वाक्य सांगतात, की जर काही सिच्युएशन आली तर ऑक्सिजन मास्क आधी स्वतःला लावा आणि मग दुसऱ्यांना मदत करा. अगदी तसंच आहे, की व्यवसायात आजचा दिवस, आजचे एक्सपेन्सेस होतायत ना आणि मग आपण हे बघूया, की ठीक आहे मला हाय प्रॉफिटवालेच आता क्लायंट्स हवेत. सो आधी सर्व्हायव्हल इज इम्पॉर्टंट आणि देन यू गेट अ प्रॉफिट आणि मग त्याचे सेव्हिंग्ज, इन्व्हेस्टमेंट हा सगळा गोल आहेत बिझनेसचे. नक्कीच म्हणजे मला खूप आवडेल जेव्हा मी म्हणेन, की हायेस्ट प्रॉफिट यावर्षी मिळालं मला आणि हे ऑनगोईंग असणार आहे. पण मी जर माझा व्यवसाय जर टिकला तर हे सगळं होणार आहे. सो म्हणून हे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे ना, ते गोईंग कन्सर्न आहे आणि ते तितकं महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रॉफिट हा बिझनेसचा सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह ठेवून जर आपण फिरलो, तर 1000 दिवसात आपण सस्टेन करू किंवा नाही ह्याची शक्यता कमी होते. पण जर पहिला ऑब्जेक्टिव्ह असं ठरवलं, की मी गोईंग कन्सर्न असणार आहे, मी टिकून राहणार आहे या व्यवसायात, तर तुमचे प्रॉफिट मेकिंग हे त्याचं आउटपुट असू शकतं. राईट. म्हणजे आता आपण प्रॉफिट विषयी म्हणलो, की प्रॉफिटपेक्षा सस्टेनेबल ग्रोथ ही महत्वाची आहे. तर आता असा एखाद्या सिनारिओचा समजा विचार केला, की लॉस मेकिंग एंटिटी होती आपली. म्हणजे प्रॉफिट तर सोडूनच दे, ब्रेक इव्हन पण नाही आणि लॉस एंटिटी आहे, तरी मग टिकून राहायचंय. तर तो स्ट्रगल किंवा ते चॅलेंज कसं फेस करायचं? करोनाच्या सिच्युएशनचा विचार करू आपण. आपल्याकडे अगदी अनएक्सपेक्टेड ते सगळं सुरू झालं आणि आपण सगळे घरी होतो त्या काळात. त्या काळाचा जर विचार केला, तर आपलं महत्त्वाचं एम काय होतं? ऑफिसला नाही गेलो तरी चालेल, मी संपर्कात येणार नाही कोणाच्या आणि ज्या रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत, त्याचा योग्य वापर करून मला टिकून राहायचंय, मला हेल्दी राहायचंय. सो सेम वे बिझनेसमध्ये जर लॉस होत असेल किंवा होणार असेल आणि तो जर प्लॅन्ड असेल, तर बिझनेस ओनर किंवा व्यवसाय करणारा व्यक्ती तो प्लॅन करतो. ह्याचं एकदम छान एक्झाम्पल म्हणजे बिल्डरची जी ओव्हरऑल इंडस्ट्री आहे, त्या त्या व्यावसायिकांचं बघूया. बिल्डर जे असतात ते इन्व्हेस्ट करायला सुरू करतात आणि त्याचा परतावा किंवा त्याचं सेल हे जवळजवळ काही काळानंतर असतं, काही वर्षांनंतर. बरोबर. तर बिल्डर अशा वेळी त्यांचं हे सगळं प्लॅन्ड असतं. सो ते काय करतात, की त्यांना माहिती आहे, की पहिले 2 वर्ष आपला सेलच नाही होणार आहे. पहिले 3 वर्ष आपल्याला काहीच मिळणार नाहीये. सो ती 2-3 वर्ष जे आहे, ते त्यांना माहीत असतं, की प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्हाला लॉस दिसणार आहे. पण त्यांना हेही माहीत असतं, की आपल्याला टिकून राहायचंय, तरच आपले फ्लॅट सेल होणार आहेत आणि तरच आपल्याला जो आपण अल्टिमेट प्रोजेक्ट प्रॉफिट बघितला होता, तो मिळणार आहे. त्यामुळे टिकून राहणं हेच एम असलं पाहिजे. परफेक्ट. म्हणजे ते पेशन्सचा गेम आहे हा सगळा, की फक्त लॉस दिसायला लागलाय म्हणून पॅनिक होऊन वाइंड अप करायचा विचार अजिबात आणायचा नाहीये मनात. तर थोडंसं लॉंग टर्मचा विचार करायचा आहे, की आत्ता मार्केट सिच्युएशन अशी आहे, आत्ता कंडिशन अशी आहे, आत्ता कदाचित उठाव नाहीये आपल्या प्रॉडक्ट्सना किंवा सर्व्हिसेसना. याचा अर्थ तो पुढच्या वर्षी पण नसेल किंवा 6 महिन्यांनी नसेल असं नाहीये. तर तो पेशन्स थोडा ठेवून कॅश फ्लो मॅनेज करून टिकून राहायचं आहे आपल्याला. पुढे जाऊया. गोईंग कन्सर्न ही कॉन्सेप्ट तर समजली, पण त्याकडे योग्य दृष्टिकोनातून बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. नक्कीच. म्हणजे तू आता एक मुद्दा जो महत्त्वाचा सांगितलास, की लॉस झाला बिझनेसमध्ये. तर तो लॉस जर प्लॅन्ड असेल, तर अगदीच मान्य आहे मला. पण तो जर अनप्लॅन्ड असेल, तर मात्र तुम्हाला रिव्ह्यू घ्यायची गरज आहे. आणि असा का होतोय? किंवा बरेचदा असं दिसतं, की लोकं ॲसेट विकतात आणि त्यांचे ऑपरेशनल एक्सपेन्सेस पे करतात. म्हणजे सॅलरी पे करणं किंवा रेंट पे करणं किंवा स्वतःच्या खिशातून प्रत्येक वेळी पैसा गुंतवणूक करतात, कर्ज घेतात. सो हे जे आहेत ना, हे ना रेड सिग्नल आहेत तुमच्या बिझनेससाठी. हे जर अनप्लॅन्ड असतील तर. हे जर प्लॅन्ड असतील, तर मात्र तुम्ही तुमच्या प्लॅनिंगच्या दिशेने चालला आहेत ना, हे मात्र बघत राहा. त्यामुळे लॉस याला 2 अर्थाने बघू. प्लॅन्ड लॉस आणि अनप्लॅन्ड लॉस. अनप्लॅन्ड लॉसकडे विशिष्ट नजरेने बघायची गरज आहे. तिथे काही मदत घ्यावी लागली प्रोफेशनल्सची तर घ्या. प्लॅन्ड लॉस मात्र आहे तसा चाललाय ना, हे मात्र बघत राहा. आता तू म्हणालास, की
गोईंग कन्सर्नकडे कोणत्या दृष्टीने बघितलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोईंग कन्सर्न आहे ना, हे चेक करण्याचा काहीतरी पॅरामीटर्स असले पाहिजे त्याचा अर्थ. तर सगळ्यात महत्त्वाचा रेकॉर्ड म्हणजे तुमचे बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा अकाउंटिंग रेकॉर्ड्स. ती काय माहिती देतात तुम्हाला? तर तुमच्याकडे ॲसेट्स किती आहेत, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स किती आहेत, तुमच्या काही लायबिलिटीज आहेत का, कोणाला देणी आहेत का, या सगळ्याचा हिशोब तुमच्या डोळ्यासमोर असतो. आणि हेही माहीत असतं की यापुढील खर्च कोणते असणार आहेत, ते कोणत्या स्वरूपाचे असणार आहेत. म्हणजे ॲसेट्ससाठी काही खर्च करावे लागणार आहेत का, काही नवीन एम्प्लॉईज घ्यायचे आहेत का. तर हे सगळे डिसिजन घेताना अकाउंटिंग रेकॉर्ड्स डोळ्यासमोर ठेवून त्याची जी काही पॅरामीटर्स आहेत, रेशो आहेत, लागली तर इथे मदत घ्या. पण त्याचं जे सगळं आराखडा आहे त्याचा अभ्यास करून पुढच्या स्टेप्स घ्या. आणि गोईंग कन्सर्नचं पहिलं जे काही रिफ्लेक्शन असतं ते अकाउंटिंग रेकॉर्ड्समध्ये दिसतं. दुसरं कॅश फ्लो. कॅश फ्लोमध्ये सतत तुम्हाला स्वतःचे पैसे गुंतवावे लागतात का बिझनेसमध्ये. त्यानंतर ते अनप्लॅन्ड आहेत का, म्हणजे तुमच्या सॅलरीज द्यायच्या आहेत, रेंट पे करायचे म्हणून तुम्हाला पैसा दर महिन्याला आणावा लागतो का. त्यानंतर तुम्हाला सतत कर्ज घ्यावी लागतात का, हे बघा. हे जर होत नसेल तर तुमचा बिझनेस स्वावलंबनाकडे चालायला लागलाय, म्हणजे ती वाट त्याने पकडली आहे. त्याच्यानंतर कर्ज जर घेतली असेल तर त्याचं व्यवस्थापन जमतंय ना, कारण कर्ज घेतो याचा अर्थ इंटरेस्ट पण आपण पे करणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या प्रॉफिटवर होणार आहे. सो कर्ज पण आपण घेतोय, त्याचं व्यवस्थापन म्हणजे कर्ज घेताना आधीच माहीत असलं पाहिजे की एवढ्याने कॅश फ्लो वाढणार आहे आणि ते मी कसं करणार आहे. ओके. त्याच्यानंतर हे सगळं राखत तुम्हाला व्यवसायाची क्वालिटी उत्तम राखायची आहे. म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देताय त्याची क्वालिटी तीच राहिली पाहिजे, ग्राहकांना समाधान मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर तुमची कार्यक्षमता सतत वाढली पाहिजे. म्हणजे मी सुरुवात केली तेव्हा महिन्याला समजा 5 क्लायंट हँडल करत असेल, तर आता मला 6 करता येतील का, ही कार्यक्षमता तुमच्यात वाढतीये का. मग तुम्ही एम्प्लॉईज हायर करा, काही गोष्टी आउटसोर्स करा. सो एफिशियन्सी वाढतीये ना, हे बघितलं पाहिजे. त्यानंतर गोईंग कन्सर्नमध्ये ओव्हरऑल तुमचा जो बिझनेस चाललाय त्याचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत होतीये ना, तुमच्या वेगवेगळ्या गोष्टींची. म्हणजे त्यासाठी सतत अकाउंटिंग रेकॉर्ड्स महत्त्वाचा नाहीये. तर अशा वेळी कस्टमर रिलेशनशिप, ग्राहक, त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय सुरू आहे, माझ्या व्यवसायासाठी काही धोके आहेत का, ते समजून त्याच्यावर काम करणं, हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकांचे जे फीडबॅक असतात किंवा त्यांचे जे रिस्पॉन्स असतात त्याच्यावर काम करून तुमच्यात अधिकाधिक सुधारणा होणं महत्त्वाचं आहे. त्यांच्याबरोबर रिलेशनशिप डेव्हलप झालं पाहिजे आणि प्रामाणिकता जितकी जास्त त्यांची मिळवता येईल तेवढं गोईंग कन्सर्न वाढत जाईल. सो तुम्ही प्रॉफिट हा त्याचा एक भाग आहे गोईंग कन्सर्नचा. तुम्ही जर टिकून राहिलात तर तुम्ही सेल करू शकणार आहात. आणि गोईंग कन्सर्नचे पॅरामीटर्स सतत बघणं महत्त्वाचं आहे. एखादा रेड सिग्नल आला तर लगेच त्याच्यावर काम करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. तू रेड सिग्नलचा उल्लेख केलास, तर असे काही स्पेसिफिक डूज आणि डोंट्स हे सांगता येतील तुला गोईंग कन्सर्नचा विचार करता. आपण जर सतत आपल्या व्यवसायाचा आढावा घेत राहिलो, अगदी मी रोज नाही म्हणणार, पण तुम्ही महिनाभरात एकदा तरी किंवा क्वार्टरली एकदा तरी तुमच्या टीमबरोबर बोला. आणि फक्त अकाउंटिंग टीम किंवा मार्केटिंग टीम नको, तुमचे जे वर्कर आहेत ऑफिसमध्ये जे ॲक्च्युली एक्झिक्यूट करतात गोष्टी, किंवा जर सेवा देत असाल तर तुमचे एम्प्लॉईज जे प्रोजेक्टवर काम करतात त्यांच्याबरोबर बोला, अडचणी समजून घ्या. तुमच्यात सुधारणा तिथे होईल. तर सतत सुधारणा होणं, एफिशियन्सी वाढवणं हे गोल असलं पाहिजे. त्यानंतर संभाव्य धोके म्हणजे स्वॉट ॲनालिसिस, आणि तो तुमचा तुम्ही करणं आवश्यक आहे. आणि तिथे जर मदत लागत असेल कोणाची, म्हणजे मार्केटिंग टीम किंवा आउटसोर्स्ड मदत किंवा एखादी इतर टीम जी तुम्हाला मदत करू शकेल, अशांची मदत घ्या. त्यानंतर ग्राहकांचा विश्वास संपादन करणं हे महत्त्वाचं आहे. सेल हे त्याचं आउटपुट आहे. कायद्यांचं, नियमांचं पालन करा, वेळेवर पैसे भरा म्हणजे टॅक्स स्वरूपातले, आणि कंप्लायन्सेस म्हणजे काही रिटर्न्स भरणं, असे जे काही कंप्लायन्सेस आहेत ते वेळेवर करा. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत राहा. लर्निंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जर लहान बाळ आपण म्हटलं तर ते पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी किती चांगल्या पद्धतीने शिकत असतं. म्हणजे ते जरी दुसऱ्यावर अवलंबून असलं पहिली काही वर्ष, तरी ते शिकत असतं सतत. तसंच बिझनेस सुद्धा एक जेव्हा छोटा असतो, म्हणजे छोटं बाळ असतं पहिल्या 3 वर्षांमधला, तर ते सतत शिकत असतं. त्याच्यामुळे तुम्ही ते शिकण्याची मुभा त्याला द्या. चुका होऊ देत, पण चुका सतत त्याच नको व्हायला. प्रत्येक वेळी नवीन चूक झालेली मान्य. त्याच्यानंतर नाविन्य आणा. सतत नवीन काही करता येईल का? मग तो नवीन कस्टमर असेल, नवीन मार्केट असेल, स्वतःमध्येच व्यवसायात
जे काही तुम्ही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करताय त्याच्यात काही नवीन म्हणजे काही टेक्नॉलॉजी वापर, काहीतरी जे इतरांना अट्रॅक्ट करू शकेल असं आणण्याचा प्रयत्न करा. आता काय करू नका, सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं, बिझनेस ऑटो पायलट मोडवर चालतो हं. हे अझम्पशन्स अजिबातच नको. ओके. बिझनेसला मदत लागणारे ऑटो पायलट मोडवर चालणारे बिझनेस नसतात. मग तशी मॅनेजमेंट सिस्टीम तुम्हाला बनवायला लागते की तुम्ही नाही आहात पण बिझनेस चालवायला माझी एखादी टीम आहे. तेव्हा म्हणजे ऑटो पायलट मोडवर बिझनेस 3 वर्ष लक्ष देतो आणि नंतर ऑटो पायलट मोडवर बिझनेस रन होईल असं होत नसतं. तुमची इन्व्हॉल्वमेंट मस्ट आहे आणि तुम्हाला तुमचा वेळ द्यायचा नसेल तर तुम्ही योग्य व्यक्ती हायर करा. त्याच्यानंतर सतत कार्यप्रणाली, तुमची जी ऑपरेशन्स आहेत त्यांच्याकडे सुधारणा कशी होईल, मी आणि कसा चांगला व्यवसाय करू शकेन याच्या संदर्भातले ट्रेनिंग्स घ्या, स्वतः ते इम्प्लिमेंट करा. शॉर्ट टर्म प्रॉफिट्स ने हुरळून जाऊ नका. म्हणजे पहिल्याच वर्षी बिझनेस केला आणि 25% प्रॉफिट झालं, गुड, छान आहे, पण ते कंटिन्यू राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे शॉर्ट टर्म प्रॉफिट झाला आणि आता मला सगळं समजलंय अशा भ्रमात राहू नका. कारण खेळाडूसुद्धा विचार करा की ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यावर सुद्धा सतत कष्ट करतात, स्पर्धेसाठी तयारी करतात, तेव्हा पुढच्या स्पर्धेत ते उतरू शकतात. मेडल मिळेल की नाही हा पुढचा प्रश्न आहे. सो सतत त्याच्यामध्ये लक्ष असणं, सतत त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करता येणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपत्कालीन काळासाठीचा विचार करून ठेवा, म्हणजे रिझर्व्स क्रिएट करून ठेवा. काही सिच्युएशन आली ज्या काळात तुम्हाला व्यवसाय करता येणार नाहीये, म्हणजे तुमची तयारी आहे पण काही करताच येणार नाही, अशा वेळी तुमच्याकडे रिझर्व्स असले पाहिजेत, पैसे असले पाहिजेत, जे तुमचा व्यवसायाच्या टिकावासाठी महत्त्वाचे आहेत. करोना काळात कित्येक बिझनेस वाइंड अप झालेले माहिती आहेत आपल्याला. कारण का? तर त्यांच्याकडे रिझर्व्स नव्हते. आणि व्यवसायात मिळालेला पैसा योग्य पद्धतीने हाताळा. म्हणजे तो व्यवसायात मिळाला म्हणून घेणं आणि तो इतर गोष्टींसाठी वापरणं ज्याचा व्यवसायाला काही उपयोग नाहीये हे टाळा. आणि स्थिरता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. निरंजन, याचं महत्त्व पटवून देण्यासाठी एक महत्त्वाचं वाक्य सांगेन मी, जे सत्या नडेला यांनी सांगितलंय, जे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. ते म्हणतात की स्थिरता आणि दीर्घकालीन यशासाठी व्यवसायाची शाश्वतता अतिशय महत्त्वाची बाब आहे. म्हणजे ते सुद्धा हे म्हणतायत की गोईंग कन्सर्न किंवा व्यवसाय टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळेच तुम्हाला स्थिरता मिळणार आहे आणि दीर्घकालीन यश मिळणार आहे. परफेक्ट अर्पिता. म्हणजे हा विषय खरोखर खूप महत्त्वाचा आहे आणि गोईंग कन्सर्न, टिकून राहणं, याचा विचार फार कमी व्यावसायिक करतात असा हा एपिसोड काय म्हणून संपताना मला जाणवतंय. आणि तो करणं एक व्यावसायिक म्हणून मलाही खूप गरजेचं आहे, हेही मला पटलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या श्रोत्यांनाही अपील आहे की गोईंग कन्सर्नचा नक्की विचार करा आणि या संदर्भात जर काही शंका असेल तुम्हाला तर तुम्ही तुमचे प्रश्न थेट आम्हाला विचारू शकता. या एपिसोडच्या कमेंट्समध्ये तुम्ही ते विचारू शकता किंवा businessshibarakhadi@gmail.com या मेलवरही तुम्ही संपर्क साधू शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. आणि बाय द वे, बिझनेसची बाराखडीचा नवीन एपिसोड हा दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होत असतो. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल आमचं चॅनल तर नक्की करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत राहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.